नाशिक दौऱ्यामध्ये नितेश राणे यांनी एक खळबळजनक मागणी केली आहे। कुंभमेळ्यामध्ये हिंदूंनाच दुकानं लावण्यासाठी परवानगी द्या, गोल टोपी दाढीवाले कशाला पाहिजेत असं नितेश राणे म्हणाले। मुस्लिमांना बाजूलाही उभं राहू देऊ नका असं राणेंनी म्हटलंय। मुस्लिम लोक वस्तू देताना त्यात थुंकून देतात असं नितेश राणे म्हणाले। मंत्री राणेंच्या मागणीनंतर आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। तुमच्या कुंभमेळाव्याच्या इथे जेव्हा सुरू होईल तिथे फक्त हिंदूंची दुकानं लागली पाहिजे अशी माझी तर मागणी असणार। कशाला पाहिजे तिथे गोल टोपी दाढीवाले तिकडे त्यांची दुकानं थुकून देतात, तसं पण सगळं थुकून देतात। मग या सगळ्या अगर हिंदूंचा एवढा मोठा सण आहे, हिंदूंचा एवढा महाकुंभ आहे, तिथे सगळे हिंदूंचीच दुकानं असली पाहिजे माझं असं म्हणणं आहे। तुम्हाला खरं सांगू, मला अशा वेळेस नेहमी अरुण जेटली साहेब आठवतात। अरुण जेटली नेहमी म्हणायचे, अरुणजी म्हणायचे, मी दाखवणं बंद करा, हे बोलणं बंद करतील। आणि हे काय पहिली वेळ नाही, हे आधीही अशी चर्चा झालेली आहे। मला आठवतंय अहिल्यानगरचे आमदारांनी असं एक स्टेटमेंट केलं होतं दिवाळीच्या बाबतीत।